जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपली RLC सिरीज सर्किट सक्सेस झालेली आहे, म्हणजे व्यवस्थितरित्या आपण शिकवलेलं आहे. आणि त्यापैकी जे काही इंडक्टिव्ह सर्किट असेल, कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल आणि रेझिस्टिव्ह सर्किट असेल, हे सुद्धा शिकवले आणि सगळे ऍट अ टाइम सुद्धा शिकवलंय. आज घ्यायचे आपल्याला आणि आपलं पॉवर फॅक्टर सुद्धा झालेलं आहे. आज घ्यायचे क्वालिटी फॅक्टर. आता क्वालिटी फॅक्टर म्हणजेच काय? त्या सर्किट मध्ये काय क्वालिटी आहे, कशाची क्वालिटी आहे, मग ती क्वालिटी काय प्रकारे असतं आणि कशी असतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, म्हणजे बघा काय आहे या सर्किट मध्ये क्वालिटी फॅक्टर म्हणजेच काय? काय क्वालिटी फॅक्टर आहे फक्त एवढं लक्षामध्ये घ्या. द रेशिओ ऑफ काय आहे? द रेशिओ ऑफ एनर्जी स्टोअर पर सायकल टू द एनर्जी डेसिपेटेड इन पर सायकल. म्हणजे पर सायकल म्हणजे काय? बघा ही एक सायकल आहे. काय? हा अशा प्रकारे काय असते? सायकल असते, बरोबर. मग ही पूर्ण सायकल झाली, मग ही कितीची असते? 2π ची असते, म्हणजे 2π रेडियनची असते. मग ह्या एनर्जी या सायकल मध्ये किती एनर्जी स्टोअर झाली आणि किती एनर्जी डेसिपेटेड झाली. मग RLC जर सिरीज सर्किट असेल तर या RLC सिरीज सर्किट मध्ये अशा प्रकारे असतो का नाही सगळे. याच्यामध्ये काही कंपोनंट काय येतं? एनर्जी डेसिपेट करणार आहेत, काही काय स्टोअर करणार आहेत. मग बघा हा कोणता आहे? डेसिपेट करत असतो. हा काय? स्टोअर करत असतो. ह्या सुद्धा काय? स्टोअर करत असतो. मग जे काही रेजिस्टन्स आहे ते एनर्जी डेसिपेट करण्याचं काम करत असतं. आणि त्यानंतर इंडक्टर काय? एनर्जी स्टोअर करण्याचं काम करत असतं. आणि कॅपॅसिटर काय करत असतं? एनर्जी स्टोअर करण्याचं काम करत असतं. मग बघा या ठिकाणी एनर्जी स्टोअर तर करतं, पण कोणाच्या फॉर्म मध्ये करत असतं? रिएक्टन्स असतो का नाही त्या ठिकाणी रिएक्टन्स. म्हणजे याचा अर्थ आहे की एका सायकल मध्ये काय त्याचा रेशिओ घ्यायचा आहे. म्हणजे एक सायकल किती? 2π रेडियनचं झालं. एनर्जी स्टोअर पर सायकल म्हणजे या एका सायकलला एनर्जी किती स्टोअर झाली डिवाइडेड बाय या एका सायकलला एनर्जी किती डेसिपेटेड झाली, म्हणजे किती त्या ठिकाणी वेस्ट झालेली आहे. त्याचं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन घेता, त्याचा रेशिओ घेता, मग त्यालाच म्हणायचं क्वालिटी फॅक्टर. ओके, आपण ह्याच्यावरती एक मस्त पैकी एक स्टोरी सांगणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी शिकावं लागेल. आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जसं मी शिकवेल तसं एक नंबर स्टोरी आहे. मग ती स्टोरी सांगणार आहे. म्हणजे बेवफा सनम तुम्हाला माहितच आहे. मग ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे बघा काय एनर्जी स्टोअर करतं पर सायकल. मग पर सायकल म्हणजेच काय रे? कोण एनर्जी स्टोअर करत असतं ते बघा. मग एका सायकल साठी एनर्जी स्टोअर कोण करत असतं रे? रिएक्टन्स. ओके, Q इक्वल टू जर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जर बघितलं, काय मॅथमॅटिकल, हा आपण हे एक्झाम मध्ये येत असतं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. आता काय बघायचं आपल्याला? मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघायचं आहे. हे एक्झाम मध्ये 2 मार्काला किंवा 4 मार्काला क्वालिटी फॅक्टर येत असतं, म्हणजे येत असतं. म्हणजे त्याची डेफिनेशन काय? द एनर्जी स्टोअर पर म्हणजे द रेशिओ ऑफ एनर्जी स्टोअर पर सायकल टू द एनर्जी डेसिपेटेड पर सायकल, हे त्याची डेफिनेशन आहे. मग या ठिकाणी आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन घेण्यासाठी Q इक्वल टू x बाय r. Q इक्वल टू x बाय r. आता x म्हणजेच काय रे? x म्हणजेच काय आहे? x म्हणजेच काय आहे? रिएक्टन्स. काय आहे? रिएक्टन्स. x इक्वल टू आहे रिएक्टन्स. ओके, मग रिएक्टन्स म्हणजेच काय? किती प्रकारचे रिएक्टन्स आहेत बघा बरं. किती प्रकारचे आहेत रिएक्टन्स? हे या ठिकाणी रिएक्टन्स 2 प्रकारचे आहेत. कोणते कोणते? XC आणि कोणता? XL. मग या ठिकाणी कोणता? कॅपॅसिटिव्ह आहे. कोणता आहे? कॅपॅसिटिव्ह. आणि दुसरा कोणता आहे? इंडक्टिव्ह. हा कोणता आहे? इंडक्टिव्ह. ओके सर, समजतंय? किती? 2 टाइपचे रिएक्टन्स आहेत. मग त्या 2 टाइपचे रिएक्टन्स नुसार आपल्याला एनर्जी किती स्टोअर झालेली आहे हे जर काढायचं असेल RLC सिरीज सर्किट मध्ये, तर आपण शिकलेलं आहे जेव्हा आपण झेड घेत असतो तर झेड मध्ये आपल्याला माहित आहे झेडचा फॉर्म्युला काय? अंडर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस RLC म्हणतो मी. आता या ठिकाणी XL मायनस XC तर असू शकतो, किंवा या ठिकाणी काय? XC मायनस XL जे काही मोठं आहे ते असणार. हे स्क्वेअर आहे. या ठिकाणी असं नाही तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. एक तर इथे XC असेल किंवा XL असेल अशा प्रकारे असतो. म्हणजे याचा अर्थ काय रे? याचा अर्थ काय? झेड इक्वल टू याचा जे काही झेडची व्हॅल्यू होती R स्क्वेअर प्लस x चा स्क्वेअर होता, पण या ठिकाणी x काय रे? या ठिकाणी x बघा काय आहे? प्लस x चा स्क्वेअर. मग हे आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येतं x इक्वल टू XL मायनस XC घ्या किंवा XC मायनस XL घ्या. म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर L जर मोठा असेल तर इंडक्टिव्ह सर्किट असेल आणि C जर मोठा असेल तर काय असेल? कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल. मग आपल्याला जर घ्यायचं असेल तर तुम्ही काही घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे Q इक्वल टू X बाय R. Q इक्वल टू X बाय R. मग बघा Q काय आहे? क्वालिटी फॅक्टर. इक्वल टू X म्हणजे काय? रिएक्टन्स.
डिवाइडेड बाय आर म्हणजेच काय रेजिस्टर. मग बघा हे जे काही रेजिस्टर आहे ते आपल्याला काय काढता येत आहे. जर फक्त जर आपल्याला कॅपॅसिटिव्ह सर्किटची काढायची असेल तर काढता येत असते का? हो काढता येत असतं. आणि एक्सची काढायची असेल तर काढता येते का? हो काढता येत असतं. बघा जर फक्त कॅपॅसिटिव्ह सर्किटचं जर काढायचं असेल काय क्वालिटी फॅक्टर जर कॅपॅसिटिव्ह सर्किटचं जर काढायचं असेल तर कसं काढणार तुम्हाला माहित आहे. एक्स इक्वल टू काय 1/2 पाय एफ सी अशा प्रकारे आहे. बरोबर. मग तुम्हाला काय करावं लागेल जिथे एक्स आहे त्या ठिकाणी पुट करा म्हणजे काय क्यू इक्वल टू 1 डिवाइडेड बाय आता हे घ्या 1 डिवाइडेड बाय 2 पाय एफ सी इंटू आर घ्यावं लागेल इंटू 1 बाय आर घ्यावं लागेल म्हणजे काय दोघांचा गुणाकार इंटू 1 बाय आर म्हणजे याचा अर्थ असं घेता येते 1 डिवाइडेड बाय 2 पाय एफ सी आर. ओके आर का बरं कारण डिसिपेटेड आहे. जर इंडक्टिव्ह सर्किट जर म्हटलं काय जर इंडक्टिव्ह ओनली अँड ओनली जर इंडक्टिव्ह जर सर्किट म्हटलं इंडक्टिव्ह सर्किट जर म्हटलं तर काय क्यू इक्वल टू आता या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय एक्सएल ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. एक्सएल इक्वल टू काय 2 पाय एफ एल आहे. तसंच जर क्यू इक्वल टू या ठिकाणी एक्स बाय आर आहे तर या ठिकाणी एक्सएल बाय आर येईल आणि तुम्हाला लिहिता येईल 2 पाय एफ एल डिवाइडेड बाय आर. अशा प्रकारे दोन्ही सर्किटचे काय करता येईल आपल्याला क्वालिटी फॅक्टर काढता येईल. हा एक झाला आणि हा काय झाला तुमचा दुसरा झाला दोन्ही. आणि त्यानंतर जो काही आहे हा तिसरा तुमचा आहे म्हणजे काय मेन फॉर्म्युला आहे. अशा प्रकारे क्वालिटी फॅक्टर हा 4 मार्काला एक्झाम मध्ये येत असतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला हे आणि हे लिहावं लागेल आणि त्यानंतर ह्याची डेफिनेशन लिहावं लागेल. 4 मार्काला एमएसबीटी चा क्वेश्चन मध्ये येत असतो. तर व्हिडिओ कसा आवडला आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि खरंच थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट.